एकदा ट्रम्प यांनी अमेरिकेचे सूत्र हातात घेतले आहेत, परंतु अमेरिकेचे सूत्र हातात घेतल्यापासून हा येडा ट्रम्प तात्या काही ना काही कुरापती करत आहे. कुणाचा टॅरिफ वाढवणे, कुणाचा टॅरिफ कमी करणे, कुठल्या तर देशामध्ये काहीतरी कुरघोडी करणे, कुणाचं युद्ध लावून देणे, कुणाचं युद्धामध्ये नाक खुपसणे, हा या ट्रम्प तात्याच्या कुरघोडी चालूच आहेत. मित्रांनो, पहिली गोष्ट तर हा ट्रम्प याची मानसिकता ठीक राहिलेली नाहीये आणि हा ट्रम्प भारतावर जळत आहे. आणि जो मित्र, ज्या मित्राने आपला प्रचार केला, हा देखील तो विसरला आहे. कारण की मोदीजी ते सतत 15 वर्षे आपलं सीट राखून आहेत किंवा ते परत एकदा निवडून आले आहेत, परंतु ट्रम्प याला राग आहे की 5 वर्ष ट्रम्प घरी बसला होता आणि मोदीजी त्या काळामध्ये निवडून आले होते. मोदीजींची लोकप्रियता भारतापासून अमेरिकेपर्यंत आहे, ही सर्व ट्रम्प याला माहिती देखील आहे. मित्रांनो, याच्या पुढची गोष्ट म्हणजे ट्रम्प भारतावरती का जळत आहे, भारताच्या ज्या काही पॉलिसी आहेत त्या पॉलिसीच्या विरोधात जात आहे. आताच काल परवा एक खबर आली की ट्रम्प यानं सांगितलं आहे की भारतामध्ये ॲपलचं उत्पादन देखील करू नका, असं ट्रम्प का वागत आहे, हे आज आपण या व्हिडिओमधून पाहूयात. मित्रांनो, आशिया खंडामध्ये जर पाहिलं किंवा पूर्वेकडील देशांमध्ये जर पाहिलं तर चीन आणि भारत ह्या दोन अर्थव्यवस्था अतिशय जबरदस्त पद्धतीनं आपली प्रगती करत आहेत आणि ही प्रगती रोखण्यासाठी ट्रम्प ही सर्व उठाठेव करत आहे. मित्रांनो, चीन पाहता, चीन आपल्यापेक्षा खूप मोठी इकॉनॉमी आहे आणि चीनवरती फारसा परिणाम होत नाही, कारण की चीनची परकीय गंजागळी ही भारतापेक्षा खूप जास्त आहे. चीनचा दबदबा आता पूर्ण जगामध्ये अमेरिकेसारखाच किंवा अमेरिकेपेक्षा जास्त झालेला आहे. मित्रांनो, त्याच पाठोपाठ भारत देखील ही एक उभरती अर्थव्यवस्था आहे जी आशिया खंडामध्ये सध्या ही तोंड वर काढत आहे किंवा आपला विकास दाखवत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, मोदीजी जे पूर्ण जगामध्ये सध्या प्रसिद्ध आहेत, पूर्ण जगामध्ये त्याच्या स्वाऱ्या होतात, पूर्ण जगामधले नेते मोदीजींना म्हणत असतात. मोदीजींचे विचार आणि जो काही शांततेचा संदेश आहे किंवा जे काही भारताची संस्कृती आहे पूर्ण जगानं ॲक्सेप्ट केली आहे आणि यामध्ये मोदीजींचा खूप मोठा रोल आहे. मागच्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी जवळजवळ 88 देशांना भेट दिली आहे आणि 88 देशांना भेट दिल्याच्या नंतर त्या देशामध्ये भारताच्या संस्कृतीची छाप चांगल्या पद्धतीनं पडलेली आहे. मित्रांनो, या सर्व गोष्टी झाल्या वैश्विक स्तरावरती आणि संस्कृतीच्या माध्यमाच्या. आता भारत आणि पाकिस्तान याच्यामध्ये जे काही युद्ध चालू होतं किंवा या प्रकरणामध्ये भारतानं कशा पद्धतीने एक मजबूत आपली बाजू मांडली, हे देखील ट्रम्प याला देखवलं नाही. म्हणजेच मित्रांनो, भारताच्या पहलगाममध्ये जो काही हल्ला झाला, तो हल्ला झाल्याच्या नंतर भारताने इमिडिएट रिॲक्शन न देता जवळजवळ 15 दिवस चांगल्या पद्धतीनं तयारी केली. जर आपल्यावर युद्धजन्याची परिस्थिती निर्माण झाली तर भारतामध्ये आणि भारताच्या सीमेवरती आपलं सैन्य चांगल्या पद्धतीनं तैनात केलं. आपली नेव्ही असेल, आपली एअरफोर्स असेल, आपलं नौदल असेल, या सर्व लोकांची मॉक ड्रिल घेतली. त्याचबरोबर या सर्व गोष्टींना किंवा या सर्व आपल्या तिन्ही दलांना तयार राहावयास सांगितलं आणि एका मध्यरात्री पाकिस्तानची ठासून मारली. तेथील 9 दहशतवादी स्थळं भारताने उद्ध्वस्त करून टाकले. त्या दहशतवाद्यांना एम सदनी पाठवलं. त्यानंतर मित्रांनो, हे जे काही पाऊल होतं हे पूर्ण जगानं पाहिलं. याचे पुरावे खुद्द पाकिस्तानी मीडियासमोर दिले. पाकिस्तानची पूर्ण जगामध्ये इज्जत गेली आणि भारताचा एक मर्दपणा किंवा भारताची एक मजबूती बाजू जगाला दिसली. मित्रांनो, हीच गोष्ट ट्रम्प याला देखवली नाही की भारत कशा पद्धतीने रिॲक्ट होतोय. मित्रांनो, त्याच्यानंतर पाकिस्तानच्या कुरघोडीत चालत होत्या. भारताने स्पष्ट केलं होतं की आमची कारवाई किंवा आमचा लढा हा दहशतवाद्यांच्या विरोधात आहे, त्यामुळे आम्ही जी केली ती कारवाई दहशतवाद्यांच्या विरोधात केली आहे. यामध्ये कुणाची देखील पडण्याची भूमिका नाही. परंतु मित्रांनो, पाकिस्तानने कुरघोड्या चालूच ठेवल्या आणि त्याला सन चापता भारतानं दिलेल्या त्यांची एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकली. त्यांच्यामध्ये घुसून आपलं ब्रह्मास्त्र तिथं पडलं. त्यांचे ड्रोन हवेतच नष्ट करून टाकले. मित्रांनो, ही सर्व गोष्टी ट्रम्प पाहत होता आणि ट्रम्प याला ही भारताची ताकद देखवत नव्हती. त्यामुळे मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्या देशातील काही मूर्ख म्हणत आहेत की ट्रम्प त्याची मैत्री कशा पद्धतीने हातला मित्र आहे, परंतु मित्रांनो, मित्रालाच मित्राची प्रगती देखवत नसती. पहिली गोष्ट ह्या ट्रम्प याला भारताचं वैश्विक स्तरावरती जे काही वजन वाढलं आहे हे देखवत नाही. त्याच्यानंतर भारताची काही अर्थव्यवस्था ही फास्ट गतीने पळत आहे आणि उभरती अर्थव्यवस्था आशिया खंडामध्ये चीनच्या नंतर दुसऱ्या क्रमांकावरती येत आहे, हे देखील ट्रम्प याला देखवलं नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो काही भारत मजबूतीपणा किंवा आपल्या सीमा कशा पद्धतीने भारतानं सुरक्षित केल्या आहेत, हात लढण्यासाठी भारताने कशा पद्धतीने पावित्रा घेतला आहे, ही देखील गोष्ट ट्रम्प याला देखवली नाही. त्याचबरोबर मित्रांनो, मोदीजी हे मागील 15 वर्षे
नॉन स्टॉप बॅटिंग करतायत, ही देखील गोष्ट ट्रम्प याला आवडली नाही. मित्रांनो, हा ट्रम्प या खूप नालायक, चालू आणि धूर्त आहे. हा फक्त स्वतःचा स्वार्थ बघत असतो, त्याला दुसऱ्या देशाची प्रगती बघवत नाही. म्हणून सध्या ट्रम्प याच्या पोटामध्ये दुखत आहे. ट्रम्प याला जुलाब लागले आहेत आणि त्यामुळे ट्रम्प हा भारतावरती किंवा भारताच्या विरोधात स्टेटमेंट देत आहे किंवा भारताच्या या सर्व मजबूतीला तो जळत आहे. आणि आपल्या देशातील काही चमचे, खांगरेसी हे ट्रम्प याचं उदाहरण देऊन मोदीला शिव्या देत आहेत. घ्या थोडी तुम्ही पण मजा, परंतु या काँग्रेस आणि या चमचा आणि या मूर्ख लोकांना मोदीजींची गुणवत्ता देखवत नाही. यांना देखील जुलाब लागले आहेत आणि यांच्या देखील पोटामध्ये दुखत आहे. त्यामुळे यांचा देखील विलाज केला पाहिजे. यांचा विलाज अशा पद्धतीने करूयात, यांना आपण बर्नल क्रीम देऊयात. मित्रांनो, अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.